नमस्कार. आम्ही आज आलो आहोत वडबुद्रुक येथे संभाजी महाराज यांच्या समाधीपाशी. तर ही आहे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची समाधी, की जेथे आपल्या महाराजांना आज्ञा दिली होती ते आहे ठिकाण. तर आम्ही आज आमच्या मुलांसोबत येथे दर्शनास आलो होतो आणि हे बाहेरून दृश्य आहे आणि त्याच साईडला हे अशी एक मोठी मूर्ती आहे महाराजांची आणि खूप छान अशी वाटते आणि इथे गेल्यानंतर खूप असं पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटत होतं. तर चला पुढे पूर्ण व्हिडिओ पहा. आम्ही इथले सर्व गोष्टींना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ आमचा फर्स्ट आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि कसा वाटला हे नक्की सांगा. तर चला सुरुवात करूया. तर त्या साईडलाच इथे एक असं छोटंसं सभागृह म्हणू शकता तुम्ही, ते बनवलेलं आहे. तेथे असे महाराजांचा मोठा फोटो आहे आणि पूर्ण आतमध्ये छोटे छोटे आपल्या संभाजी महाराजांचे फोटो वगैरे लावले आहेत आणि इथं मेन दरवाजाच्या समोरच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची अशी छोटी मूर्ती ठेवली आहे. तर ह्या अशा प्रकारे आपल्या महाराजांना औरंगजेबाने कशा वेदना दिल्या, कशा प्रकारे पकडलं, महाराजांनी काय काय त्यांच्या आयुष्यात केलं, हे सर्व गोष्टींचे असे छोटे छोटे फोटोज किंवा पेंटिंग स्केच अशा प्रकारे लावले आहेत. आणि त्याच्या खाली ज्या गोष्टीची पेंटिंग आहे किंवा फोटो आहे त्याच्याबद्दल अशी छोट्या माहितीसुद्धा दिलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता. आणि इथे आल्यानंतर मुलांना वाचण्यास किंवा इथे आवड निर्माण होते की बाबा हे काय लिहिले आहे, त्यामुळे मुलंही खूप आवडीनं वाचू शकतात. इथे महाराजांनी बुधभूषण कोणत्या वर्षी लिहिलं आणि कोणत्या प्रकारे असं सांगत होतात ते इथं दिलेलं होतं. तर हे असं सुंदर असं बांधकाम आहे. आणि येथे महाराजांनी पन्हाळागड मोठे महाराजांनी आपले छोटे महाराजांचं दाखवलेलं आहे. इथं शंभू महाराजांनी सिंहाला फाडलेला फोटो आहे. हे आपले महाराज युद्ध कसे करत होते त्याबद्दल लिहिलेलं आहे. आणि मुलांना हे सर्व पाहून खूप उत्सुकता वाढत होती. तर खूप छान छान वाचण्यास पण मिळत होते मुलांना. आणि ते थोडेसे तलवारी, ढाल जे काही पहिल्या काळात यूज करत होते ते ठेवलेले आहेत. माहीत नाही हे महाराजांनी वापरले आहेत की नंतर अशा ठेवलेल्या आहेत, त्याच्याबद्दल काही ते माहिती दिली नव्हती. त्यामुळे इथलं फक्त दिसण्यास तर मुलांना खूप छान वाटते. वाघनखे होते, कटार होते, जे गोफ ज्या प्रकारे युद्धात वापरले जात होते ते सर्व साहित्य अशा फ्रेममध्ये त्यांनी करून ठेवले आहे. तरी ते अनेक जण येत होते, खूप जण, आणि ते सर्व असे वाचत होते. मुलंही खूप वाचत होते मनापासून. तर तुम्ही पाहू शकता इथे आपल्या महाराजांना कशा प्रकारे औरंगजेबाने त्रास दिला ते सर्व फोटोज असे लावलेले आहेत, जेणेकरून जर छोटे मुलं पाहायला आल्यानंतर मोठ्यांना सुद्धा अजूनही महाराजांचा इतिहास इतका माहीत नाही. त्यामुळे आणि आम्ही तुळापूरला जाऊन आलेलो त्याच्या अगोदर, पण आम्ही ते कधीही गेलो नव्हतो. आता आज जाण्याचा योग आलेला आहे. आणि एक फोटो होता, तो फोटो म्हणजे आपल्या महाराजांचं ज्यावेळेस पहिल्यांदा आपले वृंदावन सापडलं होतं की जेथे महाराजांच्या अस्थी वगैरे होत्या त्याचेसुद्धा फोटोज ठेवलेले आहेत. आणि खरं सांगू इथे आल्यानंतर महाराजांचे असं वाटत होतं की खरंच आपण महाराजांच्या खूप जवळ आलो आहे. कारण की इथलं जे वातावरण होतं ते खूप पॉझिटिव्ह आणि एनर्जिक वाटत होतं. आणि येथे शाळेची ट्रिपसुद्धा आली होती, तिथे लहान मुलांना आणलेलं होतं. तिथल्या जवळच्याच गावचे होते आणि ते सुद्धा मुलांना समजावून सांगत होते की आपल्या महाराजांचा इतिहास काय आहे, तुम्ही महाराजांपाशी दर्शनाला का नाही जात, रायगडवरती का नाही जात, तुम्ही तुळापूरला नाही जात, महाराजांच्या समाधीसाठी का नाही येत, हे असे सर्व प्रकारे मुलांना पण समजावून सांगणं गरजेचं आहे. कारण की सध्या धर्माबद्दल खूप बोललं जातं, तर आपल्या मुलांना पण समजावून सांगणं गरजेचं आहे की आपले महाराज काय होते, कसे होते आणि काय केले त्यांनी ते आपल्यासाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या राष्ट्रासाठी, ह्या सर्व गोष्टी समजावून सांगणे गरजेचे आहे. तर ही आहे महाराजांची मूळ म्हणजे समाधी, म्हणजे जेथे महाराजांना आपली आज्ञा दिली आहे वडू गावातील लोकांनी, तिथला भाग आहे हा. आणि इथे खूप पॉझिटिव्ह आणि एनर्जिक वाटत होतं. आता त्यानंतर इथे आहे कवी कलश यांची समाधी. आणि तेथे सुद्धा त्यांच्याबद्दल खूप छान लिहिलं होतं, त्यांनी काव्य लिहिलं होते इथे. आणि अशा प्रकारे मुलांना पण खूप छान वाटते. त्यानंतर आम्ही अजून तुळापूरला आलो. सध्या बलिदान मास चालू आहे, त्यामुळे महाराजांच्या दर्शनास आम्ही आलो आहोत. आता तुळापूरमध्ये सुद्धा आम्ही महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं. आणि इथे सुद्धा खूप सारे लोक आले होते दर्शनास, खूप सारी रांगेत दर्शन घेत होते. आणि महाराजांचे दर्शन पण खूप छान झाले. आणि कसं इथं शांतता खूप होती की जेणेकरून सगळ्यांना असे भान होते की आपल्या महाराजांचं सध्या
बलिदान मासचं काळ चालू आहे की आपल्या महाराजांनी काय वेदना सोसल्या असतील, काय नाही. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असे भाव दिसून येत होते की इथं आल्यानंतर म्हणजे मानतो ना आपण की एक अंगातूनच असं आपल्या रक्त सळसळतं, तशा प्रकारे इथं प्रत्येकांना असे भाव निर्माण होते चेहऱ्यावरती. कोणाचाही कालवा किलबिलाट नव्हती. असे सगळेजण शांत एका रांगेत असे दर्शन घेऊन प्रत्येकाने घेतलं आहे. त्यानंतर इथं आम्ही आतमध्ये गेलो. महाराजांची इथे आज नित्यपूजा झाली होती आणि तिथे चंद्रकोर अशी काढली होती, त्यामुळे खूप छान असं वाटत होतं. फुलांचं रोजच्या रोज महाराजांची पूजाही होते इथे. तर महाराजांची इथे स्मृतीस्थळ आहे आणि वडबुद्रुकमध्ये समाधी आहे. तर महाराजांचे ह्या इथे कवी कलशांची सुद्धा समाधी आहे आणि महाराजांच्या स्थळामागे सुद्धा संगमेश्वराचं मंदिर आहे, म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. आणि इथे दर्शन पण घेतल्यानंतर खूप पॉझिटिव्ह वाटतं की आपल्या महाराजांच्या जवळ आल्याचा भास होतो आपल्याला. आपली एवढी हे नाही माहिती कुवत, पण आपण खरंच महाराजांच्या जर काळात असतो तर आपण महाराजांसाठी खूप काही केले असते असं वाटतं. त्यानंतर इथे कवी कलशांची पण आम्ही दर्शन घेतले आणि त्याच्याच मागे संगमेश्वराचं मंदिर आहे, त्यांचं पण दर्शन झालं. तिथला व्हिडिओ नाही शूट करण्यात आला. आणि हे आहे आपल्या महाराजांनी शेवटचा श्वास घेतलेली साक्षीदार नदी, ती म्हणजे भीमा, इंद्रायणी आणि भामा ह्या त्रिवेणी संगमाच्या ठिकाण आहे. आणि हे आपल्या महाराजांचे साक्षीदार सुद्धा आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि काही चुकलं असेल तर क्षमा असावी.